रात्री इतका तुला ताप होता मग ती नाही मला आंघोळच करायची, मला आंघोळच करायची, मला ब्रश करायचा, मला आंघोळ करायची. अजिबात ऐकत नाही ही आरोही. ब्रश करते. चल बाबू आता जास्त वेळ नाही थांबायचं पाण्यात. रात्री ताप आला होता ना. ठीक आहे. ओके. गुड मॉर्निंग आरोही. हाय फ्रेंड्स बोल ना. हाय फ्रेंड्स. तू काही बोलत नाही राहू दे. आरू दळण घेऊन आली ना मावकडं. हां बाळ अशू येतो. अशू त्याच्या घरी आपण दळण घेऊन आलोय. तो आता जाणार आहे, गणपती बसणार आहेत ना, तो आज गावी चाललाय. आंघोळ केली आणि इकडे आलो आम्ही. आज सोमवार आहे ना तर लाईट जाती येते ना. बोल ना काहीतरी. अशूला आवाज दे. आवाज दे अशूला. अशू 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 काय नाही का बाई. बघू तुझं टी शर्ट गणपती बाप्पाचं घातलंय तू. अरे बापरे तुला पण आणलंय. कोणी आणलंय तुला? पप्पानी तुझ्या? बघू दे मला बघू दे. अशू अशू आवाज दे तुला. अशू अशू ये इकडे. आरू सोबत खेळायला. आरू सोबत. आरू सोबत खेळ. अशू तर आवाज दे मग. आवाज दे जोरात दे. अशू ए अशू ये इकडे. आरू सोबत खेळायला. अशू कसं कृष्ण म्हणले आणि राधा म्हणले ना. मागवली मागू. किती गं घाबरतेस तू अशूला आरू. तर बघ ना इतकी घाबरती नाही त्याला, पण त्याच्याशिवाय करमत नाही. खेळायचं पण नसतं पण त्याच्याकडे येऊन बसायचं असतं तिला. हो ना आता काय करायचं सांग. काय करणार तरी. नाही ग बाय तुझं पोरगं लय गोळ आहे ग. कृष्णाच आहे तो कृष्ण. हो ना गा रोहित. हा काय ते नाही ग मारा ग. ही सगळ्यांनाच घाबरती. काय सांगायचं तुला. घरी डिलिव्हरी बॉय जरी आला ना तरी फार बाथरूमच्या कोपऱ्यात जाऊन बसणार. तुला मावनी काय बोलतात त्याला. लाडू बोल. लालू नाही लाडू. कसं नाचते तो. खेळायला शाबाश. हे काय रे काय अशू बेडू काय. अरे आरू इकडे खेळ. हे काय बॉल आपण खेळू. आपण खेळू काय अशू. अरे तू काय करतेस. मग तू काय करतेस. ही झाडी तू आणते आणि मला देते. नाही कोण मला कशाला सांगतो कोण वापरते. आणि फोटो आवडेल तुला. काय करते सारू. जे जे करते अगो माझी राणी. आलीस डॉक्टरकडे. हाताला फ्रॅक्चर झालाय ना. इकडे बघ. कोणाचं डॉक्टरांनी बँडेज लावलाय. फ्रॅक्चर आहे ना तुझा हात. इतका हात फ्रॅक्चर झालाय इतका दुखतोय तरी पण तिला हत्ती बघायचंय. खुश झाली हत्ती बघून. चल बाबी भूक लागली मला जायचं घरी. किती 11-12 वाजता आलोय दवाखान्यात. ठीक आहे बघ सावलीत हो. चल सावलीत हो ना. मोठा आहे ना ग हत्ती. खूप मोठा आहे हत्ती आमचा रत्नागिरीचा.